श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण आपल्या आयुष्याची जबाबदारी आईला समर्पित केली की मार्ग देखील आपसुकच गवसायला सुरुवात होते. आपल्याला कोणते निर्णय घेताना अडचण येत असेल किंवा निर्णय कसा व कोणत्या प्रकारे घ्यावा हे जर कळत नसेल तर एकदाच मनापासून आईला साथ घाला. कळकळीची विनंती करा. आई आपल्याला मार्ग दाखवणारच. आपण नेहमी सकारात्मक ऊर्जेत राहून विचार केला की सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. म्हणूनच नेहमी आपली ऊर्जा सकारात्मक ठेवावी. ह्याच ऊर्जेमुळे सगळीकडे चांगला प्रभाव पडतो. सर्व विश्व सकारात्मकतेने प्रज्वलित ठेवायचं असेल तर प्रत्येकाने आपली ऊर्जा सत्कर्म करण्यात, चांगल्या विचाराने प्रज्वलित ठेवणं गरजेचं आहे. मग आपल्या प्रत्येकाचं आयुष्य प्रकाशाप्रमाणे लखलखून चमकून निघेल. ह्या सर्व गोष्टीने आपलं आयुष्य घडावं असं प्रत्येकाला वाटतं, पण त्यासाठी जे करावं लागतं त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हा मनुष्यजन्म आपल्याला आईने आपल्याला फक्त मजा मस्ती आणि उनाडक्या करायला दिला नाही. हो, आपण आपलं आयुष्य नुसती कर्म करत घालवणं योग्य नाही. आपल्या कर्मासोबत अध्यात्म तसंच विरंगुळा सर्व गोष्टी संतुलित ठेवून केल्या की आपल्या आयुष्यावर त्याचा प्रभाव खूप सुंदर दिसून येतो. म्हणूनच आयुष्यात सगळ्यांसोबत हसत खेळत राहा, पण विश्वास मात्र फक्त आईवर ठेवा. कारण आजच्या कलियुगात फार मोजकीच माणसं आहेत ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. म्हणूनच आपले कोणीही असो किंवा नसो, आपली आई आपल्यासोबत कायम असते, जिवंतपणीसुद्धा आणि मृत्यूनंतरसुद्धा. हेच सत्य आहे की आपल्याला जिने निर्माण केलं आहे त्यातच आपण विलीन होणार आहोत. हे सत्य प्रत्येकाने डोक्यात ठेवून आयुष्य व्यतीत केलं तर आयुष्य सुखमय आणि समाधानी व्यतीत होण्यास मदत होईल. श्री स्वामी समर्थ.